इप्स्टेन फाईल हे महाराष्ट्रातल्या व देशातल्या अर्धे जनतेला माहीतच नाही नेमकं इप्स्टेन फाईल आहे काय. आणि याचं कारण आहे ही विकलेली मीडिया. तुम्ही दुसऱ्या देशात जर बघितलं तर तिथं आंदोलनावर आंदोलन चालू आहेत, पुतळे जाळणं चालू आहेत, पण आपल्या इथं असा काही विरोध होताना दिसत नाही. कारण आपली मीडिया विकलेली आहेत. आपल्या मीडियाच्या तोंडात पैशाचा बोळा खुपसलेला आहे. त्यामुळे ही मीडिया खरं दाखवत नाही नेमकं काय चालू आहेत म्हणून. आणि आपल्या देशामध्ये अर्ध्या जनतेला तर माहीतच नाहीये नेमकं इप्स्टेन फाईल आहे काय. तर जेफ्री इप्स्टेन एक नावाचा व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणण्यापेक्षा आपण त्याला एक राक्षस म्हणू. त्याने अमेरिकेमध्ये समुद्रामध्ये एक बेट विकत घेतलंय. त्या बेटावरती भरपूर बांधकाम केलं आणि त्या बेटावरती छोट्या छोट्या मुलींना किडनॅप करून तो तिथे न्यायचा. तिथं नेऊन त्यांच्यावरती अत्याचार करायचा, रेप करायचा, त्यांचं मर्डर करायचा आणि त्यांचा मांस देखील खायचा. आणि तो फक्त एकच व्यक्ती नाही खायचा, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ते आयलंड वरती जायचे आणि त्याच्यासोबत ते देखील त्यांच्यावरती अत्याचार करायचे. छोट्या छोट्या लेकरांवरती त्यांना मारायचं, त्यांचं मांस खायचं आणि त्यांचं ब्लड देखील प्यायचे. ज्यावेळेस त्या छोट्या लेकरांना टॉर्चर करायचे त्यावेळेस त्या लेकरांच्या ब्लड मध्ये वेगळा घटक निर्माण व्हायचा आणि तो घटक निर्माण झाल्यानंतर आणि ते ब्लड बाहेर काढायचे आणि त्या ब्लडची प्रोसेस करून हे हरामखोर नालायक लोक त्या मुलांचे ब्लड प्यायचे. आणि जुने लोक म्हणतच होते माणूस माणसालाच खाणार आहेत. आणि तो दिवस आज आपण बघितला. यापेक्षा वाईट कोणता दिवस असणार आहे? त्या लेकरांच्या आई वडिलांना विचारा की तुमच्यावर यापेक्षा दुसरा वाईट कोणता दिवस असणार आहे. अरे आपल्या लेकराचं जर दुखलंय तर आपल्याला करमत नाही. त्यांच्या आयुष्यातून जर त्यांचं लेकरू हिसकावून नेलंय त्यांना काय वाटत असेल, काय वाटत असेल त्या लेकरांच्या आई वडिलाला. याने अशा बातम्या समोर आल्यानंतर त्या लेकराच्या आई वडिलाला काय वाटत असेल. हा आज तुमच्या आमच्या सारख्यांची लेकरं नाही तिथं म्हणून तुम्हाला आम्हाला काय फरक पडणार नाही. पण ही खूप वाईट परिस्थिती आहे की आज माणूस माणसाला खातोय. ही मीडिया जर विकली गेली नसती तर खूप सारे पुरावे आपल्या भारतात देखील आले असते. आज तुम्ही सर्च करून बघा बाहेर देशामध्ये नेमकं काय चालू आहे. तिथं पुतळे जाळले जात आहेत, आंदोलनावर आंदोलन होत आहेत. आणि भारत का शांत आहेत तर भारताच्या मीडियाच्या तोंडामध्ये पैशाचा बोळा खुपसलेला आहे, बोळा. त्यामुळे इथल्या 75% जनतेला नेमकं माहीतच नाही की इप्स्टेन फाईल काय आहे. आणि भारतामधले दिग्गज नेते, बॉलिवूड स्टार ही देखील तिथून जाऊन आलेले आहेत. त्यांचं अजून नाव ओपन व्हायचं बाकी आहे. खूप दिवस नाही लागणार, थोड्या दिवसात त्यांचं देखील नाव ओपन होणार आहे. आणि जेव्हा त्यांचं नाव ओपन होईल ना तेव्हा हा देश पेटून उठणार आहे. आणि ही माहिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे.